नमस्कार, मी अजित चव्हाण. पीक पाणीमध्ये आपण आता विस्ताराने बातम्यांकडे वळूयात. शेतकरी बंधूंनो, पुण्यातल्या मार्केट यार्डात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने मार्केट यार्डातले व्यवहार थंडावले होते. शेतमाल नियमन मुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, त्या विरोधात व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला. पुण्याच्या मार्केट यार्डातला आढावा घेतलाय माझे सहकारी नितीन पाटणकर यांनी. शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या विरोधात शेतमालाची खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदचा परिणाम पुण्यातल्या गुलटेकडे येथील मार्केट यार्डमध्ये आपण पाहू शकतो. दररोज शेतकरी, व्यापारी, हमाल आणि वाहतूकदार यांची प्रचंड मोठी वर्दळ असणारं हे मार्केट यार्डमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. राज्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं हे पुण्यातलं गुलटेकडे येथील मार्केट यार्ड आहे. इथं दररोज कोट्यावधींची उलाढाल होते. देशभरातून माल, शेतमाल, फळं, भाजीपाला या ठिकाणी येतो आणि या ठिकाणाहून देशभरात पाठवला जातो. मात्र ही सर्व उलाढाल जी आहे ती थंडावलेली आहे, थांबलेली आहे. व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असल्यानं शेतकरी संघटना आणि बाजार समितीनं बाजार भरवण्याचा आज प्रयत्न केला. शेतीमालाची खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. बंद असल्यानं शेतकऱ्यांनी देखील बाजार मार्केट यार्डकडं पाठ फिरवली आहे किंवा माल घेऊन शेतकरी मोठ्या संख्येनं दररोज जे चित्र पाहायला मिळतं त्या संख्येनं आलेले नाही आहेत. शेतमाल हा नागरिकांना दररोज लागणारी वस्तू आहे. त्यामुळे सध्या आतला पहिला सुरुवातीच्या 1-2 दिवसात या बंदचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर ती होणार नसला तर. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. एकाच दिवसातल्या विक्रमी पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. गेल्या 24 तासात झालेल्या विक्रमी पावसानं नाशिक शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दारणा धरणामधून 3000 क्युसेक्स, पालखेडच्या डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स आणि कादव्यामधून 5000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय. गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये 1800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 150 ते 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नाशिकच्या गोदावरीमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. हवामान खात्यानं आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावा असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आणि गंगापूर धरणावरून आढावा घेतलाय माझे सहकारी योगेश खरे यांनी. गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातली धरणं आता तुडुंब भरली आहेत. आपण आलेलो आहोत गंगापूर धरणावर, ज्या धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो. आणि गेल्या वर्षी पाणी टंचाईचं मोठं संकट या ठिकाणी उभं राहिलं होतं. केवळ 5% पाणी या ठिकाणी शिल्लक होतं शेवटी. आणि आता परिस्थिती जर आपण बघितली तर 47% पाणी साठा या ठिकाणी झालेला आहे. 24 तासाच्या पावसामध्ये जवळजवळ 25% पाणी या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत हेच जो काही पाणी आहे हे आपल्याला 50% सुद्धा झालेलं दिसू शकतं. धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. आपण बघू शकतोय पाऊस संततधार जी आहे ती नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होतोय. त्याचबरोबर दारणा धरणामध्ये सुद्धा 60% पाणी साठलेलं आहे. आणि इतर धरणं जी आहेत छोटी मोठी त्याही या ठिकाणी 50 ते 60% दरम्यान काही पोहोचलेली आहेत. असाच पाऊस जर राहिला तर येत्या काळामध्ये पाणी टंचाईचं जे संकट नाशिक शहरावर होतं ते नाहीसं होईल. आणि त्याचबरोबर मराठवाड्याला सुद्धा पाणी मिळेल. धरणामध्ये जरी पाणी साठलेलं असलं तरी गोदावरी नदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे 4 ते 5 TMC पाणी हे आत्तापर्यंत जायकवाडीला गेलं आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत ते जायकवाडीमध्ये पोहोचेल. त्यामुळे येत्या काळामध्ये मराठवाड्याचाही प्रश्न सुटेल. तर इकडे कोल्हापूरमध्ये देखील पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. शिवाय या पावसामुळे खरीपाच्या पिकालाही मोठा फायदा होणार आहे. या तमाम परिस्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी प्रताप नाईक यांनी. गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपण बघू शकता की पंचगंगा नदी पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढते. गेल्या 24 तासामध्ये पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती तब्बल 10 फुटांनी वाढलेली आहे. आत्ताची पातळी जी आहे पंचगंगेची ती 35 फुटावर गेलेली आहे. तर इशारा पातळी 39 आहे. एकूणच आपण बघितलं की कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला आहे. त्याच्यामुळं चंदगड असेल किंवा गगनबावडा असेल, राधानगरी असेल, शाहूवाडी असेल या भागात जोरदार असा पाऊस पडतोय. सर्वाधिक पाऊस हा गगनबावडा तालुक्यात झालेला आहे. जवळपास तो 170 मिलीमीटर इतका नोंदवला गेलेला आहे. एकूणच बघतोय की मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळं धरणांच्या पाणी पातळीत सुद्धा झपाट्यानं वाढ होते. राधानगरी धरण तब्बल 52% इतकं भरलेलं आहे. कारण 1 जूनला जवळपास अर्धा TMC पाणी या धरणामध्ये होतं, पण आता ही पाणी पातळी जोरात वाढते. एकूणच आपण बघतो की जिल्ह्यातील 40हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. त्याबरोबर
कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा जो रस्ता आहे कोल्हापूर गगनबावडा, त्या रस्त्यावर 3 ठिकाणी पाणी आलेलं आहे। त्यामुळे पूर्णपणे वाहतूक खोळंबलेली आहे। वाहनं जी आहेत ती पाण्यातून वाट काढत जात आहेत। एकूणच आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे। पण एकूण असाच पाऊस राहिला तर मात्र पावसाचं संकट मात्र किंवा पूर परिस्थितीचं संकट मात्र कोल्हापूर जिल्ह्यावर ओढवणार आहे, अशा प्रकारची एकूण स्थिती दिसते। एकूणच पावसाचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासन आता सतर्क झालेलं आहे आणि नदीकाठच्या ज्या गावांना आहेत ते सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। एकूणच आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं संततधार जी सुरुवातीला कमी होती आता मात्र जोरात वाढल्यामुळं चिंतेचं वातावरण सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। महाराष्ट्राच्या बहुतांश भागावरती आता वरुणराजाची कृपा झाली आहे। पाहुयात महाराष्ट्राचा नकाशा कसा हिरवागार झालाय ते। हिरवा भाग जो आहे तो सरासरीचा पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय तो निळसर भाग आहे। आपण बघतोय कोकणची किनारपट्टी आहे किंवा विदर्भाचा भाग आहे राज्याचा, तिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस आतापर्यंत झालेला आहे। नांदेडपासून जर आपण सुरुवात केली तर वरती अगदी विदर्भातल्या हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा सोडला तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा वगळता सर्वच ठिकाणी जबरदस्त पाऊस झालेला आहे। शेतकरी बंधूंनो, पीक पाणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। भात लागवडीसाठी आता एक नवीन पद्धत विकसित झाली आहे। त्यामुळे पेरणी करता लागणारा मजूर आणि वेळेची मोठी बचत होणार आहे। निरळच्या कृषी विभागाने हे अनोखे यंत्र तयार केलंय, त्यामुळे पेरणी आणि उखळणी देखील पटकन करता येते। भात शेती लागवड सोपी वाटत असली तरी त्यासाठी फार कष्ट असतात। भात शेती लागवड करायची असेल तर 21 दिवस भाताचं रोप तयार करण्यासाठी लागतात। त्यानंतर शेतीची चिखलण, उखळणी आणि त्यानंतर रोपांची लागवड अशी सर्व मेहनत केल्यानंतर पीक हाती येतं। मात्र सगुणा राईस यंत्रामुळे ही सर्व मेहनत वाचणार आहे। दिसायला हे यंत्र जरी साधं सुद्धा वाटत असलं तरी मजूर आणि त्यांची मजुरी हे यंत्र वाचवतं। हे यंत्र संपूर्णपणे लोखंडाचं असून त्याला खाली टोकेरी दात आहेत। शेतात गादी वाफे तयार करून घ्यावे। या गादी वाफ्यामुळे शेतात पाणी साचून राहत नाही। हे यंत्र वाफ्यावर ठेवून त्यावर दाब दिल्यास ठराविक अंतरावर छिद्र पडतात। त्यात भात पिकाची बी टाकल्यानंतर कोणतीच मशागत न करता थेट भाताचं पीक काढण्यासाठी शेतात जायचं। आम्ही गेल्या वर्षापासूनच सुरुवात केलेली आहे आणि खर्चाच्या बाबतीत म्हणजे आता जो नवीन रसायनं वगैरे निघालेली आहेत की त्याच्यामुळे आपण आपलं शीडनाशक ते मारण्याने शीडनाशक मरतो। निंदीचा जो खर्च असतो म्हणजे त्याच्यातलं तृण निघालेलं असतं भाताच्या खाचरात, ते काढावं लागत नाही, म्हणजे त्याच्यासाठी मजूर वर्ग लागत नाही। भात काढल्यानंतर कोणतीही मशागत न करता त्या जागेवर थंडीच्या काळात वाल, कांदा, भेंडी, चवळी तर उन्हाळ्यात भुईमूग, सूर्यफूल यासारखी पिकं घेता येतात। वाफ्यामुळे शेती पाण्याखाली जाण्याची भीती नसते। ह्या नवीन तंत्रज्ञानावर फक्त एकदा बेड तयार केले आणि साच्याचा वापर केला यासाठी टेक्निकचा साच्याचा, तर चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो आणि कमी आणि मेहनत पण कमी आहे सर याच्यामध्ये। पहिलं भात पीक घेतल्यानंतर सेकंड पीक आपण लगेच त्या ठिकाणी भात काढणी झाल्यानंतर भाजीपाला पिकं, वाल आहे, चवळी आहे, हे आपण इतर पिकं आपण त्याच्यासाठी घेऊ शकतो। हरभरा आहे। हे यंत्र महागडं नसून याची किंमत 1800 रुपये इतकी आहे। तर कृषी विभागाकडून सबसिडी मिळाल्यास हे केवळ 100 रुपयात उपलब्ध आहे। या यंत्राचे फायदे पाहूयात। या यंत्रामुळे चिखळणी आणि लावणीची वेळ वाचते। मजुरांची आवश्यकता कमी लागते, त्यामुळे 30 ते 40% खर्चाची बचत होते। भाताची आवणी करायची गरज भासत नाही, त्यामुळे 50% त्रास कमी होतो। या तंत्राचा वापर करून भात शेती केल्यास रोपांची पानं रुंद आणि सूर्यप्रकाशाकडे वळतात। भात पीक 15 ते 20 दिवस लवकर येतं। भात लागवड पूर्ण झाल्यानंतर त्याच जागेवर कोणतीही मशागत न करता दुसरं पीक घेता येतं। अतिवृष्टी झाल्यास या पद्धतीमुळे पिकावर परिणाम होत नाही। मेहनत आणि मजुरी वाचवणारं हे यंत्र नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरेल यात शंकाच नाही। प्रवीण नालावडे, झी मीडिया, वसई। आणि याच यंत्राविषयी आणि भात लावणीबद्दल बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत वसई तालुका कृषी अधिकारी गोविंद बंटेवाड। बंटेवाडजी नमस्कार, पीक पाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार सर। बंटेवाडजी, या सगुणा राईस यंत्राचे काय फायदे आहेत, काय सांगाल शेतकरी बंधूंना?
सर SRT जी फ्रेम आहे अशा म्हणजे नेरळ इथून विकसित झालेल्या आहे ना, सगुणा बागराज टेक्नॉलॉजी आहे. जी. त्याचे म्हणजे फायदे बरेच आहे सर. या तंत्राची किंमत 1800 रुपये आहे फक्त. आणि याच्यामध्ये सर मजुराची बरीच बचत करता येते. जी. एकदम 2 मजूर पकडायला आणि सीड टाकण्यासाठी 2 मजूर असले 4 मजुरामध्ये हे टोटल काम बघते. आणि एरी जर तुम्हाला भाताची लागवड करायचं म्हणलं तर तुम्हाला जवळपास 15 ते 20 मजूर हे लागतात. आणि परत त्याच्यामध्ये डबल मेहनत म्हणजे सर 10 गुंठ्याच्या क्षेत्र आधी नर्सरीचं तयार करून नंतर 21 दिवसानं ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी डबल चिखलणी आणि लावणीची तयारी करावी लागते. या ठिकाणी डबल शेतकऱ्याला मेहनत होती. आणि ह्या नवीन तंत्रज्ञानावर फक्त एकदा बेड तयार केले आणि साच्याचा वापर केला SRT टेक्निकचा साच्याचा तर चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो. गोविंदजी, या पद्धतीमध्ये नेमकं भात पीक कसं येतं, काय परिणाम होतो भात पिकावरती, आणि दुबार पीकही त्याच बेडवर घेता येतं असं कळालंय आम्हाला, काय सांगाल? सर याच्यामध्ये लागवड झाल्यानंतर विशेष तर शेतीचा निचरा व्यवस्थित होतो. निचरा व्यवस्थित झाला म्हणजे रोपं चांगले वाढ होते आणि रोपं म्हणजे रोग किडीपासून कमी प्रमाणात प्रादुर्भाव पडत आहे. आणि लावणी झाल्यापूर्वी म्हणजे प्री इमर्जन्स विडीसाईडचा जर वापर केला सर भातामध्ये तणनाशकावर मोठ्या प्रमाणात जे खर्च होतो सुरुवातीलाच फवारणी केली असल्यामुळे ते तणनाशकाचा खर्च कमी होऊन तणाचा पण प्रादुर्भाव या पद्धतीमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो सर. म्हणजे वारंवार तणाचा त्रास होत नाही, याच्यामध्ये वैशिष्ट्य. आणि दुसरं म्हणजे सर याच्यामध्ये समजा पहिलं भात पीक घेतल्यानंतर सेकंड पीक आपण लगेच त्या ठिकाणी भात काढणी झाल्यानंतर भाजीपाला पिकं, वाल आहे, चवळी आहे, हे आपण इतर पिकं आपण त्याच्यासाठी घेऊ शकतो. हरभरा आहे. आता गेल्या वर्षी आपण ज्या शेतामध्ये आपण आता प्रत्यक्ष फील्डवर गेलो होतो पूर्वी त्या शेतकऱ्यानं भात घेऊन संगच त्या ठिकाणी चण्याची लागवड म्हणजे केली होती हरभऱ्याची. आणि त्याचं पण उत्पादन प्लस पॉईंट म्हणजे शेतीची मेहनत न करताना दुसरं पीक म्हणजे जमिनीचा मशागत खर्च वाचून परत दुसरं पीक घेता येते. ह्याच्यावर डबल बेनिफिट आहे सर. तर आपण भाताची लावणी करणाऱ्या सगुणा यंत्राबाबतीत बोलतोय. गोविंद बंटेवाड आपल्याबरोबर आहेत. आपण आणखी पुढची काही माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. गोविंदराव, भाताचं बियाणं याकरता कसं निवडावं, यानं उत्पादन वाढीला काय मदत होईल, काय मार्गदर्शन कराल शेतकरी बांधवांना आपण? भाताचं बियाणं त्यावेळी सर सुरुवातीला म्हणजे चांगल्या वाणाची निवड करायची. म्हणजे शक्यतो आरली वाणं करायचे. कोकणसाठी जे विद्यापीठानं रिकमेंडेशन केलं आहे त्या वाणाची निवड करायची सर. पालघर एक ही फाईन व्हरायटी आहे. हे चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याचं उत्पन्न पण चांगलं मिळू शकते या ठिकाणी. साधारणतः गेल्या वर्षी तालुक्यामध्ये सर पूर्वी रेग्युलर पद्धतीने घेत असतं त्या तालुक्याची या भात पिकाची उत्पादकता आमची 32 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर होती. आणि ह्या टेक्निकचा वापर केल्यानं आपण जवळपास याच्यामध्ये 38 क्विंटल ते 42 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादक गेलेलं आहे असं शेतकऱ्याचं मत आहे सर. क्या बात आहे. गोविंदजी, याच्यामध्ये मजूर आणि वेळ या दोघांचीही कशी बचत होते, काय सांगाल? दोघांमध्ये सर मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं होतं की बाबा पहिल्यांदा 1 हेक्टर रोपाचं 1 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करायचं असेल तर आपल्याला 10 गुंठ्याची नर्सरी तयार करावी लागते. मग त्याची 10 गुंठ्याची जमीन तयार करणं, त्याची बीज प्रक्रिया करणं आणि बी टाकणं त्या आणि 21 दिवसाला रोपं तयार झाल्यानंतर पुन्हा भात लागवडीसाठी मजुराचा मोठ्या प्रमाणात वापर करून चिखलणी, लावणी हे जे श्रम आहे हे मोठ्या प्रमाणात होता पूर्वी. आणि ह्या टेक्निकमध्ये तुम्ही डायरेक्ट बेडवरच लावत असल्यामुळं म्हणजे नर्सरी करायची म्हणजे नर्सरी करायचा प्रश्नच उद्भवत नाही. डायरेक्ट बेडवर लावल्यामुळे रोपं पण चांगले आणि उत्पन्न पण चांगलं. आणि बेडवर असल्यामुळे विचारता निचरा चांगला जमिनीचा, त्यामुळे उत्पादनात वाढ होते सर. या यंत्रामुळं मोठी मेहनत जी आहे ती वाचणार आहे शेतकऱ्यांची आणि अत्यंत सोपी पद्धत आहे, पण खूप गुणकारी आहे, लाभकारी आहे. शेतकरी बंधू याचा नक्कीच वापर करतील भातशेती करण्याकरता यापुढे अशी अपेक्षा करूयात. गोविंदजी, खूप खूप आभार आपले. आपण आज पीकपाणीमध्ये आलात आणि या एका अत्यंत सुंदर विषयावरती आम्हाला मार्गदर्शन केलं. पुढच्या बातमीकडे वळूयात. आडतच्या मुद्द्यावरून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा सोमवार हा 3रा दिवस होता. व्यापाऱ्यांचा बंद मोडीत काढण्याकरता सरकारनं पर्यायी व्यवस्था निर्माण केली, मात्र त्याला पाहिजे तसा प्रतिसाद अजून मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊन विश्वासाचं वातावरण निर्माण करावं आणि वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझे सहकारी मुकुल कुलकर्णी यांनी. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा आज 3रा दिवस आहे. आडत कोणी भरायची या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, शेतीमालावरचे जे व्यवहार होतात त्याची आडत ही शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनी भरायची. सरकारच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय. त्यामुळे शनिवारपासून खरं तर बाजारपेठा बंद आहेत, मार्केट बंद आहेत. सरकारच्या माध्यमातून एक पर्याय व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. एका खाजगी मार्केटमध्ये
शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं होतं, त्यांनी त्यांचा माल इकडे विक्रीसाठी घेऊन यावा. मात्र आपण बघतोय अत्यल्प असा प्रतिसाद मिळालेला आहे. मोजकीच वांगी आलेली आहेत, दोडके आलेले आहेत, कारले आलेले आहेत, फ्लॉवर आलेला आहे. हा माल जेवढ्या प्रमाणामध्ये विक्री झाला पाहिजे होता, जेवढ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग दिसायला पाहिजे होता, तेवढा सहभाग बघायला मिळत नाहीत. व्यापारी पण एकच कंपनी आलेली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून पण शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाहीये. काय बदल झाला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावर जी लादलेली आडत आहे, हमाली आहे, ही बंद झाली पाहिजे. शेतकरी सहकार्य करायला तयार आहे. ही जी व्यवस्था उभी केलेली आहे सरकारने, याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हा एक सरकारचा प्रयत्न आहे. आम्ही शेतकरी म्हणूनच सपोर्ट करतोय, म्हणूनच बाजारमध्ये माल घेऊन आलेलो आहे. एकंदरीत आपण बघतोय शेतकऱ्यांमध्ये तीव्र असा असंतोष आपल्याला बघायला मिळतोय. सरकारने ही जी पर्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे, भले 1-2 दिवस त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, मात्र सरकारने आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे आणि व्यापाऱ्यांकडनं जी आडमुठी भूमिका दरवेळेस लादली जाते, त्या भूमिकेचा सरकारने कठोर विरोध करायला पाहिजे. जे व्यापारी अशा व्यवहारांमध्ये सहभागी होणार नाही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशीच मागणी शेतकऱ्यांकडनं बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. पीक पाणी उद्या इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.